शिवशंभूगाथा व शिवरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। शिवप्रेमी सामाजिक संस्था रायगड जिल्ह्यातील लाणारे अलिबाग यांच्या वतीने महाकवी कालिदास कला मंदिर शालिमार नाशिक येथे तब्बल 55 कलावंतांच्या संचयात शिवशंभू गाथेचे सुप्रसिद्ध कलावंत शिवरत्न भूषण एकच राजा इथे जन्मला फेम रोहित पाटील तसेच कलाज मराठी गौरव महाराष्ट्राचे महाविजेते वैभव थोरवे आणि सोनी टीव्ही वरील भारताचे पहिले मराठी इंडियन आयडॉल विजेते सागर म्हात्रे यांच्या ज्वलंत स्वरांनी श्री छत्रपती शिवशंभू राजांच्या शौर्य इतिहासाला उजाळा देणारा ऐतिहासिक कथा आणि शौर्य गीतांच्या कार्यक्रमाचे शिवशंभू गाथाचे आयोजन करण्यात आले। याप्रसंगी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाशिक मनपाचे माजी नगरसेवक प्रताप भैया महेरोलिया, गांधीनगर रामलीला उत्सव समितीचे सचिव कपिल देवशर्मा, समाजरत्न अनिल गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रूपाजी गांगुर्डे यांच्यासह इतर मान्यवरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारने देऊन सन्मानित करण्यात आले। शिवशंभू गाथाच्या गीतांनी उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली। हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत घोडेराव, शिवरत्न भूषण गायक रोहित पाटील तसेच मेलोडियस कराओके क्लब नाशिकचे उदय पाटील यांच्यासह कार्यक्रमासाठी आलेल्या उपस्थित प्रेक्षक, गायक, निमंत्रक आणि शिवरत्न महाराष्ट्र भूषण प्राप्त पुरस्कार्थी या सर्वांचे सहकार्य लाभले। आज नाशिक या पुण्यनगरीमध्ये जे पाटील साहेबांनी अति उत्कृष्ट आणि अतिका छान असा एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐतिहासिक जे कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे त्या कार्यक्रम बघितल्यानंतर मला खरोखरच माझ्या म्हणजे शरीराला अंगाला काटे आले। असे वक्तव्य, असे गाणे, असे कव्वालीच देखील त्या ठिकाणी महाराजांबद्दल तिथे बोलली गेली आणि मला बोलवलं तिथे। आणि ही जी संघटना आहे आपली जी संघटना शिवप्रेमी सामाजिक संस्था, या संस्थेने जे मला बोलवलं, अलिबागवरून आलेली ही संस्था यांनी मला बोलवलं इथे। बोलून माझे मित्र आदरणीय श्री अनिलभाई गांगुर्डे, कपिल शर्माजी आणि घोडेरावजी यांनी जे मला बोलून या ठिकाणी मान दिलेला आहे त्याबद्दल मी माझ्या महेरोलिया कुटुंबातर्फे, माझ्या पूर्ण नाशिक रोडच्या माझ्या प्रभाग क्रमांक 21च्या सर्व नागरिकांतर्फे मी आपल्या या कार्यक्रमाला आपला आभार व्यक्त करतो आणि आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छाही देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। माझं नाव कपिल देव शर्मा आहे, रामलीला समिती गांधीनगरचा महासचिव आहे मी। आज जे शिवप्रेमी संस्था अलिबाग श्री रोहितजी पाटील यांची संस्था रजिस्टर्ड आहे, त्यांच्यातर्फे नाशिकचे काही मुख्य लोकांचा सत्कार करण्यात आला। त्यात त्यांनी मलासुद्धा बोलवलं आणि माझा सत्कार केला आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजवरती त्यांनी सुंदर गाणे गालेले आहेत आणि खूपच छान त्यांचा ऑर्केस्ट्रा होता। मनाला खरंच चटका देऊन गेलेला आहे आणि खूपच मला आवडलेला आहे हा कार्यक्रम। माझ्या रामलीला समितीतर्फे, शर्मा परिवारातर्फे त्यांना मी हार्दिक शुभकामना देतो का त्यांचा कार्यक्रम सर्वकडं चांगल्या पद्धतीने व्हावं अशी मी प्रभू रामचंद्रजीच्या चरणी आशा व्यक्त करतो आणि माझे शब्द संपवतो। जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय भीम। मी रवींद्र रूपाजी गांगुर्डे आज कालिदास कला मंदिर येथे शिवप्रेमी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये बरेचसे जाणते आलेले आहेत। छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी बऱ्याचशा काही नामवंत लोकांना पुरस्कार दिले। त्यापैकी मी एक रवींद्र रूपाजी गांगुर्डे, माझाही त्यांनी सत्कार केला आणि पुरस्कारही दिला। पण
जो कार्यक्रम त्यांनी जो लावलेला आहे तो अति उत्कृष्ट कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम आहे. महाराजांबद्दल महाराष्ट्रभर चर्चा होईल असा कार्यक्रम आहे. मला तर वाटतं सर्व महाराष्ट्रातील जनतेने त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि तो कार्यक्रम बघावा अशी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आज नाशिक येथे कवी कालिदास कला मंदिर येथे शिवप्रेमी सामाजिक संघटना संस्था जी रायगड जिल्ह्यात रजिस्टर आहे, त्या संस्थेच्या वतीनं मला जो शिवरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, त्याचे जे आयोजक व अध्यक्ष रोहितजी पाटील आहे, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. व जे त्यांनी जो आज शिवशंभू गाथा हा जो कार्यक्रम कवी कालिदास कला मंदिर येथे आयोजित केला व नाशिककरांना जे शिवाजी महाराजांबद्दल माहिती दिली त्याबद्दलही मी संस्थेचं आभार व्यक्त करतो व संस्थेला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय श्रीराम.